गुड मॉर्निंग गाईज. आज आहे रविवार, आज 1 तारीख. आज आपण एक छोटासा राईडचा प्लॅन केला आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल मी आज कुठे चाललो आहे ते. बरेच दिवसापासून चाललं होतं राईड करायची, पण मुहूर्त लागत नव्हता. मुहूर्त लागण्यापेक्षा कोविडमुळेच प्रॉब्लेम झाला होता की बाहेर गेलं तर पोलीस अडवतील का नाही अडवतील. जवळजवळ 7 महिने गाडी उभी होती. मी पण पूर्ण कंटाळलो होतो, म्हणून या राईडचा मी प्लॅन केला आहे. आणि हा जो रोड आहे गव्हाणपासून पनवेलपर्यंत, हा माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच्यामुळे हा रोड काय सारखा बघण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, कानाला चांगले इयरफोन लावा, व्ह्यू एन्जॉय करा आणि त्याच्याबरोबर ऐका म्युझिक. जस्ट फोटो सेशन कंप्लीट. माझे फोटो सेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंक खाली येत असेल. त्याच्यानंतर फेसबुकवर पण फॉलो करू शकता तुम्ही. फेसबुकवर सर्व डिटेल येतील तुम्हाला, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर एक सबस्क्राईब होतेच. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. हा एरिया आहे ना, पावसाळ्यामध्ये असं जबरदस्त दिसतं, एक नंबर. पण प्रॉब्लेम असा आहे, यावेळेला कोरोनाने पुरं वाटोळं लावलं. सगळे प्लॅन फिसकटले. या वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जायचं होतं, गुजरात करायचं होता, त्याच्यानंतर राजस्थानला जायचं होतं, महाबळेश्वर वगैरे करायचं होतं. कोरोनाने सगळी वाट लावली. आस्ते आता सर्व चालू होते. बघू, पुढच्या महिन्यामध्ये महाबळेश्वरचा प्लॅन चालला आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपण महाबळेश्वरला पण जाणार. हा नवीन ब्रिज परत चालू झाला. आता याच्यावरून डायरेक्ट आपण खोपोली रोडला टच होऊ. बँगलोर हायवेवरून आपण पुढे गेलो का चौक फाट्यावरून आपण मारणार लेफ्ट. देवभूमी कर्जतवरून आपण जाणार आहोत. समोर डोंगर दिसत असतील, मला नाही वाटत मोबाईलमध्ये दिसत असतील. हे समोर डोंगर दिसत, आपल्याला या डोंगरावरच जायचं आहे. माथेरान इकडंच आहे.
डायरेक्ट रोड जातो खोपोली. पनवेलला आपण सोडलं मागे. खऱ्या अर्थाने ब्लॉगची आता आपली इथून सुरुवात होणार आहे. खूप जुन्या आठवणी बसलेल्या आहेत या रोडमध्ये. बऱ्याच वेळा इथून अपडाऊन केलेली आहे. एक्सप्रेस हायवे टोल आपल्याला त्या रोडवरून जाता येणार नाही, जाऊन देणार पण नाहीत, लगेच फाईन बसेल, कारण तिथे 4 व्हीलरलाच फक्त आला आहे. आपण जायचं आहे ओल्ड रोडने, ओल्ड बंगलोर हायवे. आज बहुतेक रायडरच दिसतील रोडवर. सगळेजण कुठे ना कुठे चाललेलेच असतात. आठवड्याभराची थकान काढायची असेल तर एक राईड बनती आहे बॉस. शेडूंग फाटा आला, शेडूंग. खोपोली 27 किलोमीटर, लोणावळा 43, पुणे 106. आपल्याला खोपोलीच्या अलीकडूनच जायचं आहे, पूर्ण खोपोलीला पण नाही. सकाळी गाडी चालवायची जी मजा आहे ना, एक नंबर. मुंबई लेफ्ट एक्सप्रेसवेनी, हा लेफ्टला जातो मुंबई पुणा एक्सप्रेस टोलवे. शेडूंग, कर्जत 19 किलोमीटर. आपल्याला कर्जतवरूनच जायचं आहे. कर्जत नुसतंच नाही बोलून जाणार, देवभूमी कर्जत, कारण आपला आराध्य कर्जतमध्येच आहे. येथे स्वामींना पण माहिती आहे, स्वामींचे 2 मठ आहेत तिकडे. ते शेडूंग टोल नाका, टोल नंबर 1. प्रॉब्लेम असं झालं आहे, PUC गाडीची जी PUC आहे दुसऱ्या बॅगमध्ये राहिली. मी भलतीच बॅग उचलून आणली. मामूलं काही अडवणार नाही तर नशीब, एवढ्या लवकर नसतातच. शक्यतो पोलीस लोक आहेत ना, रायडर्स लोकांना नाही आवडत. कारण जी व्यक्ती नुसत्या रायडिंग गिअरसाठी 8 ते 9 हजार रुपये खर्च करते, 2,000 रुपयाचा इन्शुरन्स काढणार ना, असं होईल का? आणि रायडर बोललं तर शिस्तीत गाडी चालवणारी माणसं, नियम पाळून. असतात काही रायडिंग कम्युनिटीला कलंक. त्यांच्या आगाऊपणामुळे प्रॉब्लेम होतो. जसं पुण्याचं एक आहे, भूटानला गेला होता. तिथे भूटानमध्ये तो स्तूपावर उभा राहिला आणि त्यांनी फोटो काढले. ते प्रकरण एवढं चिघळलं की आता जर भूटानला जायचं असेल तर तिथे एस्कॉटिंग कंपल्सरी आहे. एस्कॉटिंग म्हणजे काय, तर तिकडचा ट्रॅव्हलर सोबत ठेवायला लागेल आणि त्या ट्रॅव्हलरची फी दिवसाची मिनिमम 4,000 रुपये. मग तुम्ही गाडी घेऊन जा स्वतःची किंवा त्याच्या गाडीत जा, तुम्हाला कंपल्सरी तिकडचा एक माणूस बरोबर ठेवावाच लागेल गाईड. ही सगळी कृपा त्या पुण्याच्या एका येड जाव्यामुळे झालेली आहे. तिकडचे स्तूपा म्हणजे आपल्याकडे जशी मंदिरं असतात ना, तसे तिकडे स्तूपा असतात. त्या स्तूपावर उभं राहून फोटो काढायची काही गरज नव्हती. अतिउत्साहामुळं वाटवावं लागलं सगळं. एकामुळे पूर्ण इंडियन रायडिंग कम्युनिटीला बट्टा लागलेला आहे. असो, आपल्या नशिबात कधी भूटान असेल काय माहिती. आशावादी राहायला काय हरकत आहे. आपण आता जवळजवळ चौक फाट्याच्या आसपास पोचलो आहे. चौक फाट्याचा पेट्रोल पंप. आपल्याला पेट्रोल भरायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी अगोदरच पेट्रोल भरलेलं होतं. ही गाडी जवळजवळ मार्चमध्ये लॉकडाऊन चालू झालं. फेब्रुवारीमध्ये शेवटची राईड झाली.
त्याच्यानंतर जी गाडी बंद केली ती आता गाडी राईडवर निघाली. बाकीचे पूर्ण महिने गाडी बंदच होती, काहीच नाही, टोटली बंद. रोज मी गाडीकडे बघायचो, गाडी माझ्याकडे बघायची. कधी मला बाहेर काढणार, कधी मला फिरवणार. होण्याकरता योग आलाच. कारण काय राईड नाही, तीस बोरिंग लाईफ. मग चिडचिड वगैरे व्हायला लागली होती. फ्रस्ट्रेट झालं होतं, पूर्ण फ्रस्ट्रेट. सो मेंटली फ्री राहायचं असेल तर राईड करायला पाहिजेच. अर्थात ज्याला सवय आहे तोच राईड करू शकतो. बाकीचे काय वेड्यासारखे इकडे तिकडे फिरतात, रायडिंग गेअर्सवर एवढा खर्च करतात, वेस्ट ऑफ मनी, असं मानणारे पण बरेच आहेत. आणि वाव काय रायडिंग जॅकेट दिसते, हे मानणारी पण लोक आहेत. माथेरान इथून आहे फक्त 29 किलोमीटर. आता इथून हा रोड आपल्याला सोडायला लागेल. लेफ्ट मारायचा, चौक फाट्यावरून आतमध्ये घुसायचं, मग देवभूमी कर्जतवरून मग आपण पुढे माथेरान. सो या रोडला करू बाय बाय. आणि लागलं आहे भरपूर भूक, त्याच्यामुळे नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. माथेरानला जवळजवळ पोचलं तर जमा आहे आता. समोरचा व्ह्यू बघा, व्ह्यू. आहे का?
माथेरान अजून 20 मिनिटाचा चढ आहे, 20 मिनिटाचा घाट सेक्शन आहे. ही जस्ट झलक आहे, जस्ट झलक बस. अजून बरंच वरती जायचं आहे. आणि माझ्या मागे दिसते ही नेरळवरून जाणारी टॉय ट्रेनची रेल्वे पटरी आहे. सो चला जन्नत दाखवतो वरती गेल्यावर. सही है एकदम. इकडे यायचं असेल ना, घोडेवाल्यांपासून सावधच राहा. अजिबात काय करून देणार नाहीत, नुसते मागे लागतील.
रेट पण असे आहेत सांगून सोय नाही. एक आहे ट्रॅक खूप लांब आहेत एक एक. आरती कसं वाटते तुला? पण एक आहे वर्थ आहे, पैसा वसूल. चढण भरपूर आहे, सावली फुल आहे. येताना सगळी प्रिपरेशन करून आलो होतो, छत्री वगैरे. छत्रीचा काहीच उपयोग नाही, ते फुल झाडे आहेत. एखाद्या हिंदी पिक्चरच्या सेटसारखं दिसतं पूर्ण. So, enjoy view, enjoy music. पूर्ण स्टीप चढ आहे, सावली आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. घोडेवाले बरोबर मागे लागतात. आणि ज्याला घोड्याची भीती आहे त्याने भल्याने घोड्यावर बसावं नाही. मुरुडला गेलो होतो आम्ही, घोड्यावर बसलो. घोडा थोडा पुढे गेला, भीती वाटायला लागली तर हालतो. घोड्यावाल्याला बोललो उलटी झाली तर तुला 1 रुपया देणार नाही. धावडावाला निघाला होता. चढलो, तिथूनच अर्ध्यात उतरलो. ज्याला जमतं त्यानेच घोड्यावर बसावं. आपल्या हरका पायी जिंदाबाद. पण एक आहे, पैसा वसूल राईड आहे इथे. फुल टेन्शन नाही. एक एक पॉईंट आहेत, 3-3, 4-4 किलोमीटरवर आहेत, म्हणजे राहून येऊन. आता मी जास्त नाही, मी 2च पॉईंट करणार आहे. आणि गाडी पार्किंग करायला जागा नाही अजिबात तिथे. इथे याल त्याला हेल्मेट वगैरे ठेवायचं असेल त्याची पण सोय आहे. पर पर्सन 50 रुपये ॲडल्ट आणि 25 रुपये चिल्ड्रनसाठी आहे. पण एक आहे, नवीन बाईक चालवणारा असेल त्याने भल्याने या स्पेसमध्ये गाडी चालवू नये. रस्ता बघितला असेल
फुल एक्सपिरियन्स असेल तरच गाडी चालवूया इथे. तर चुकून कार जर गाडी बंद पडली नाही तर मागे गेली, राम भरोसे हिंदू हॉटेल. नेचरचा आवाज येते ना, सही एकदम. मंकी सेना. माथेरान, ही माथेरानची टॉय ट्रेन. स्माइल. Miles of shore, nothing's breakable. A never-ending kiss I need to find. 'Cause I'm a fragile soul, a dandelion. To keep me safe, I need you by my side. Bring me all your love, 'cause you can see. चलो, परतीचा प्रवास सुरू. काय स्टीप वळण आहे, नवीन माणूस नाही टिकू शकत इथे. एक कर्जत सिटी वाटते. आरती तुझं काय उरते, अरे काय उरते. बघितलं नाही ना, डायरेक्ट नाही, याची चुकी आहे. एकदम जवळून गेला. गाडी कंट्रोल नाही होत, विचार कर या एरियामध्ये. काय टर्न.